ठाणे महानगरपालिकेतील महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद उभाळून आल्याचं चित्र दिसून येत आहे. रविवारी झालेल्या 7 विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात भाजपचे आमदार संजय केळकर तसंच आमदार निरंजन डावखरे तसंच उपमहापौर कृष्णा पाटील यांना जाणीवपूर्वक निमंत्रण देण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून 7ही प्रकल्पांचं उद्घाटन पुन्हा भाजपच्या आमदारांच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे. महायुतीची सत्ता असताना केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणं अपेक्षित होतं, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींना डावलणं हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला. या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे.